जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राज्यभरात आम्ही चक्काजाम आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे आवाहन केलं होतं। त्याच अनुषंगाने आज बीड शहरातील राष्ट्रसंत भगवान बाबा चौकामध्ये सध्या वंजारी समाजाचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामधून एसटी प्रवर्गातलं आरक्षण आम्हाला द्या अशी मागणी केली जाते। माझ्यासोबत आंदोलक आहेत। काय प्रमुख मागणी आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय संपूर्ण राज्यभरात? आमची प्रमुख मागणी हीच आहे की तुम्ही हैदराबाद गॅजेट महाराष्ट्र सरकारने लागू केले, पण एकाच समूहाला कसं लागू करता? जर लागूच करायचं असेल म्हणजे आम्ही तर रद्द करा म्हणून मागणी करत होतो, पण तुम्ही लागूच करायचं असेल तर हैदराबाद गॅजेटनुसार वंजारी समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख मागणी। आणि दुसरी मागणी आहे वंजारी समाजाला एक सेपरेट महामंडळ स्थापन करावं। यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चक्काजाम आहे आणि आमचे समाजातले 3 तरुण बांधव थाटे वडगाव या ठिकाणी उपोषणाला बसलेत। त्यांचं उपोषण आम्हाला कळतं आहे की सुटण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आम्ही हे थोडंसं एक छोट्या स्वरूपात हे निदर्शनं आंदोलनं, पण येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आमचं काय ठरल त्यावेळेस बीड जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्र बंद पडलेला असन याची सरकारने नोंद घ्यावा। कारण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्ही ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहात अत्यंत चुकीच्या पद्धतीनं एका समूहाला एक वागणूक आणि दुसऱ्या आंदोलकाला एक वागणूक तुम्ही देतात। 12-12, 13-13 दिवस आमचे समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसतात। लोकप्रतिनिधी जात नाही, तुमचा कलेक्टर जात नाही, तहसील जात नाही। का जात नाही? तर तुम्ही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय म्हणून जात नाहीत। त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही जर आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आपल्या TV9च्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही देखील रस्त्यावर उतरून आम्ही आता सगळे सोडून तुमच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाहीत। आज प्रामुख्याने संपूर्ण राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन होत आहे। बीड जिल्ह्यामध्ये कुठे कुठे तुम्ही हे आंदोलन करताय? किती ठिकाणी आंदोलन होत आहेत आज? बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शिरूर असेल, धारूर असेल, इकडं गेवराई असेल, केज असेल, अनेक ठिकाणी आम्ही का थोडंसं हे थोड्या स्वरूपात करतोय की आमचं उपोषण मला सुटलंय का सुटण्याच्या मार्गावर आहे, पण येणाऱ्या काळामध्ये जे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलंय या मागण्या आमच्या जर मान्य नाही केल्या तर आंदोलन काय असतंय, जाळपोळ काय असते तर आम्ही नक्कीच आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून देऊ। कारण आम्ही संविधानाच्या मार्गाने आंदोलन करत आहोत। आता आज तुम्ही इथं आंदोलन करताय आणि 17 तारखेला एक आंदोलन होतंय, मोर्चा होतोय, मंत्री छगन भुजबळ उपस्थित असणार आहेत, त्या ठिकाणची तुमची काय भूमिका असेल? त्या ठिकाणी या ओबीसीचे देशाचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब येत आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी समाजाला संबोधित करणार आहेत। तर लाखोच्या नाही करोडोच्या संख्येने इथं ओबीसी समाज बीड जिल्ह्यामध्ये सामील होणार आहे, बीडमध्ये सामील होणार आहे आणि तो जो कार्यक्रम आहे तो खूप मोठ्या ताकदीने आणि यशस्वीरित्या पार पाडणार आहे। एका बाजूला तुम्ही 17 तारखेच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात। आज तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या आधारे मागणी करताय एसटी प्रवर्गातल्या आरक्षणाची, मात्र 17 तारखेला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार आहेत? हो, आम्ही सहभागी होणार, कारण ते जर गॅजेट आहे सर्वांनाच लागू झालं पाहिजे। आमच्या समाजाचं वंजारा समाजाचं सुद्धा आमचं एसटीमध्ये त्यामध्ये गॅजेटमध्ये दिलेलं आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे केलं तर ते सर्वांनाच लागू केलं पाहिजे। पण तुमची भूमिका आज जी आहे ती वेगळी आहे आणि 17 तारखेला जे आंदोलन होतं ते वेगळं असणार आहे। म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा का हैदराबाद गॅजेटच्या आधारे जो GR काढलाय तो रद्द करा? लागू करायचं असेल सर्वांना करा, वंजारा बांधवांना करा, लमान बांधवांना करा, आमच्या धनगर बांधवांना करा, तिघाच्या सुद्धा गॅजेटमध्ये काय हा नोंदी एसटीच्या नोंदी नेली गेल्या। त्यामुळं वंजारा बांधव, बंजारा बांधव आणि आमचे धनगर बांधव या सर्वांना एसटीमध्ये समावेश करा। जर लागू करायचं असेल तर नाश्ता हे पूर्ण कॅन्सल करा, ही आमची प्रमुख मागणी आहे। काय मागणी असणार आहे? आज तुम्ही जी मागणी करताय ती वेगळी आहे आणि 17 तारखेला जी करणार आहात यामध्ये खूप मोठा विरोधाभास आहे। नाही, नक्कीच अगदी विरोधाभास आहे। आमची प्रमुख मागणी काय आहे? हैदराबाद गॅजेट रद्द करा। त्यासाठी 17 तारखेचा मोर्चा होतोय, बरोबर आहे, परंतु तुम्ही एका समूहाला कोणाच्या तरी हुकुमशाहीवर, जुंबूडशाहीवर एका वर्गाला सांगायचं झालं तर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार तुम्ही ओबीसीमध्ये आरक्षण देता। मग तुम्हाला हैदराबाद जर गॅजेट लागू करायचं असेल तर करा ना, वंजाऱ्याला करा, बंजाऱ्याला करा, धनगराला करा, ज्या ज्या जाती त्या हैदराबाद गॅजेटमध्ये येतात त्यांना लागू करा ना, ही आमची मागणी ना। म्हणजे आमच्या याच्यामध्ये दुविधा काही अवस्था नाही, कारण तुम्ही लागू जर करायची ना सगळ्याला करा, नाही तर पूर्ण कॅन्सल करा हैदराबाद गॅजेट, ही आमची प्रमुख मागणी असणार आहे। नक्कीच आज वंजारी समाजाचं बीडमध्ये हे आंदोलन पार पडलेलं आहे। राज्यभरात चक्काजाम आंदोलन होत आहे। आज
जी मागणी आहे ती हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी मधलं वंजारी समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी आहे। दुसऱ्या बाजूला 17 तारखेला मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जो GR निघालाय तो रद्द करण्यासाठीचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनात देखील आम्ही सहभागी असणार असल्याचं या ठिकाणी आंदोलकांनी म्हटलंय। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।